नंदिनी, नंदिनी, पप्पा सोडा मला. नंदिनी, काय नका मध्ये येऊ तुम्ही. काय चाललंय ते? सर, काय करतेस तू? का वागतेस अशी? तन्मयचं लक्ष वेधून घेण्यासाठी. माझ्याशी कोणी तुटकपणे वागलेलं किंवा मला इग्नोर केलेलं मला आवडत नाही पप्पा. आणि तन्मय एक्झॅक्टली तसाच वागतोय. तो जर असा वागत असेल ना तर मी कशी वागू शकते हे त्याला समजलं पाहिजे. हे नंदे, अगं हे सगळं कशासाठी चाललंय तुझं? हा? काय करतेस तू आणि त्या तन्मयच्या मागे एवढी का लागली आहेस? एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या माणसाचा आपण फक्त वापर करायचं ठरवलंय त्या माणसाला जास्त किंमत द्यायची नसते. एखाद्याची किंमत मोजल्याशिवाय ती वस्तू आपल्याला कशी मिळणार पप्पा? म्हणजे तुम्हाला आग्रह हवाय, होय, मग ते मला माझ्या पद्धतीने मिळवू दे. तन्मय, थँक्स. कशाबद्दल? माझा भार हलका करण्याबद्दल. बरं, मी तुझ्यासाठी छान लिंबू सरबत करून आणते, म्हणजे थोडं बरं वाटेल तुला. आरोही, तुझं काम लवकर उरक ना. आपण दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. तन्मय, आपण दोघच, म्हणजे अचानक आपण असे. अचानक गोष्टी जुळून आल्या ना की आनंद जाम भेटतो. संध्याकाळी नाटक बघायला जा दोघे जण. एकदम मस्त नाटक आहे. हा बघा. काका, पण आजचे तिकीट्स. अरे तिकिटाचं टेन्शन कशाला घेता? हा आनंद कशासाठी आहे? 2 मिनिटात तिकीट मॅनेज करतो, थांबा. हॅलो गणेश, आज संध्याकाळच्या नाटकाची 2 तिकिटा पाहिजेत हा, बाजूबाजूची. पप्पा, तुम्ही का काही न कळवता असे अचानक निघून आलात? या आता माझ्याच घरात न कळवता येणं म्हणजे माझ्यासाठी चोरी झाली होय? असं नाही म्हणत आहे मी. मग पण या सगळ्या गडबडीत जर तन्मय आरोहीला आपल्या नात्याबद्दल कळलं तर आतापर्यंत केलेल्या सगळ्या प्रयत्नांवर बोळा फिरेल आणि आग्रह मिळवण्याची शक्यता 0. हे बघ, खड्ड्यात गेला आग्रह आणि खड्ड्यात गेलं तन्मय आरोही. पप्पा, हे तुम्ही बोलताय? होय, मीच बोलतोय आणि योग्य तेच बोलतोय. नंदिनी, आग्रहपेक्षाही महत्वाची कामं आहेत माझ्याजवळ आणि त्यासाठीच तातडीनं निघून आलोय मी. तुम्ही कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठीच गेला होतात ना? हा, ते पूर्ण होत आलंय. हा, पण थोडस काम बाकी आहे. ते पूर्ण करणं तुझ्या हातात आहे. माझ्या हातात? होय. पप्पा प्लीज मला काय ते क्लिअरली सांगाल का? हे बघ नंदिनी, कोल्हापूरचे एक मोठे बिल्डर आहेत, सुभानराव शिंदे. त्यांचं काय? त्यांचे ऊसाचे मळे आहेत कोल्हापुरात, कारखाने आहेत, मग हजारो एकर जमीन आहे. त्यांच्या मुलाचं स्थळ चालून आलंय तुझ्यासाठी. ही मंडळी बघायला येणार आहे. व्हॉट?
हे काय बोलताय तुम्ही? नंदिनी खरंच नंदिनी मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये पप्पा. नकार कळवून टाका काय. नंदिनी नमस्कार नंदिनी मॅडम. आता तब्येत कशी आहे तुमची? बरी आहे ना? एकदम ठणठणीत. तन्मयने खूप काळजी घेतली माझी. खरंच खूप चांगला आहे तो. बरं, मी तुम्हाला हे सांगायला फोन केला की तुमचे प्रॉपर्टीचे ड्राफ्ट रेडी आहेत, पण ते कलेक्ट करायला घरचं असं कोणीतरी आलं ना तर बरं होईल. खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ना, कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे. हो हो, मी असं करते, मी तन्मयला पाठवते. आई? एक मिनिट, हा, होल्ड ऑन. काय रे? आई, आरोही सोबत नाटकाला जायचं होतं. हो मग जाऊ का मी? जा ना. अरे तू काय असं शाळेत असल्यासारखी परवानगी का विचारतोस माझी? जा जा. खरंच जाऊ मी? तन्मय, एक मिनिट. हॅलो हॅलो, कट झाला वाटतं. कोणाचा फोन होता? त्या नंदिनी मॅडमचा. काही महत्वाचं काम होतं? अरे त्या लीगल पेपर्स बद्दल. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी नंतर. हा, काय म्हणतोस तू? आई थँक्स परवानगी दिल्याबद्दल. मला वाटलं की तू. काय वाटलं तुला? मी नाही म्हणेन? का? इतकी वाईट आहे का रे मी? अगं, तुझ्या आईला हे सुद्धा कळत नाही असं वाटतं तुला? की तुझं आत्ताच लग्न झालंय, तुमचे हे हिंडाय फिरायचे दिवस आहेत, एकमेकांना समजून घ्यायचे दिवस आहेत, हे कळत नसेल मला. जा जा. ऐक, हे बघ, आरोहीला जरा काही गोष्टी समजावून सांग. व्यवहार ज्ञान शिकव जरा तिला. अरे ही खानावळ चॅरिटी सारखी चालवते ती. असं करून कसं चालेल? व्यवसाय करायचा म्हणजे खोटेपणा करायचा किंवा माणुसकी विसरायची असं मुळीच म्हणणं नाहीये माझं. पण नफा नुकसान याचं भान तर असायला हवं ना. अरे आग्राचा बिझनेस वाढवायचा आहे ना आता, एवढं मोठं कर्ज आहे डोक्यावर. मग बिझनेस वाढवण्याचा ध्यास घेतला पाहिजे तिने. केटरिंगचा बिझनेस कसा वाढवता येईल, कॉन्टॅक्ट कसे मिळवता येतील याचा माझ्या परीने मी सुद्धा प्रयत्न करतेय. हे बघ, जरा बोल तिच्याशी याबद्दल. होय, तुझं म्हणणं पटलंय. मी समजवतो ते. येतो. जा, एन्जॉय. नंदिनी, वा, माझ्या लेकीनं माझ्या मनातलं अगदी बरोबर ओळखलं बघ. अगं मी तुला सांगणारच होतो. तयार हो, आपण कोणत्या तरी भारी हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. ए नंदिनी, अगं नंदिनी कुठं निघाली? काय झालं हिला? याआधी तर माझ्याशी असं कधीच वागली नव्हती. हो मिळेल ना. हो नक्की. ती तर आमची आग्र्याची स्पेशालिटी आहे. तुम्ही फक्त तारीख आणि किती माणसं तेवढं सांगा. उद्या? ठीक आहे कळवा. हो, बर थँक्यू. नमस्कार. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? आरोही पारखे आहेत का? हा, आपण कोण? मी दिनकर शिंदे. बर. मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती, 12-15 माणसाची. पण मला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण हवंय. हो हो,
मिळेल ना. बसा ना तुम्ही. कधी हवंय तुम्हाला जेवण? आज रात्रीसाठी. आज रात्री? माफ करा, असं एवढ्या ऐन वेळेला ही ऑर्डर घेणं शक्य नाही हो. आपण ही ऑर्डर नक्कीच घेऊ शकतो. आरोही, तुम्ही 1-1.5 तासाने या जेवण न्यायला. थँक्यू. हे माझं कार्ड रेडी झालं की ह्या नंबरवरती फोन करा. हो. आरोही, तुम्ही दोघं नाटकाला जाताय ना? मग आता हे ऑर्डरचं जेवण कोण करणार? एक मिनिट. तुझ्या बहिणीच्या पाककौशल्यावर माझा विश्वास नाहीये, आणि तिला तिखट मिठाचं प्रमाण सांगायला वेणूताई पण नाहीये तिथे. आई अहो, 15 माणसांचं जेवण करायला असा कितीसा वेळ लागणार आहे? आणि तसंही आम्हाला बाहेर जायला अजून वेळ आहे. आई, संध्याकाळच्या वेळी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नये असं म्हणतात. तुम्ही नका काळजी करू, मी करेन सगळं व्यवस्थित मॅनेज. ताई, हे तुमच्या इस्त्रीचे कपडे तुमच्या खोलीत ठेवू? नको, इथेच ठेव. मी घेऊन जाईन जाताना. बर. नाशिकमध्ये संगीत स्पर्धेचं आयोजन. ऑडिशन देऊन रजिस्ट्रेशन करा आणि माहितीसाठी या स्पर्धेत खरं तर मला भाग घ्यायचा आहे, पण आई नाही. आईला विचारण्यात तर काही अर्थच नाहीये. तन्मय, पण त्यांनी नकार दिला तर? आरोही, माहित नाही, पण माहिती तर विचारून घेते. काय ग, काय झालं? अगं काहीच नाही. तू आत्ता स्वतःशी बोलत होतीस ना, आणि ताईला हाका मारत होतीस काहीतरी, चौकशी करायला पाहिजे असं काहीतरी. अगं हो, विचार चालला होता की आरोही एकटीवरच किचनच्या कामाचा खूप भार पडतोय ना, आणि आग्रहाचा बिझनेस वाढण्यासाठी कोणीतरी तिला मदत केली पाहिजे. तर मला करायला आवडेल किचनचं काम, पण तिला या गोष्टी पटतील का नाही कळत नाहीये. एवढंच ना, ताई तुला आनंदाने शिकवेल, आणि तू घाबरू नकोस, मी बोलते ताईशी. ठीक आहे. आरोही, अजून किचन मध्ये? आपलं बाहेर जायचं ठरलंय ना? हो हो तन्मय, पण अचानक एक ऑर्डर आली आहे.
आणि तू हो म्हणालीस. तन्मय, आरोही, एक दिवस आपल्यासाठी ऑर्डर टाळू नाही शकत का? तन्मय, आता आग्रहाला 2 माणसांची जरी ऑर्डर आली ना तरी ती नाकारणं परवडणार नाही. आणि प्रत्येक गिराईक आपल्याला मदतीचाच हात देतो असं समज. म्हणजे आज बाहेर जायचं पण कॅन्सल करावं लागणार. कॅन्सल का? तन्मय, एवढ्या सगळ्या माणसांचं जेवण मी 1-2 तासात सहज करू शकते. नक्की ना? नाहीतर फोन करून सांग जमणार नाही म्हणून. बिलकुल नाही. ही ऑर्डर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणारच. चला, जेवण सगळं तयार झालंय. त्यांना फोन करून कळवते. हा, हॅलो मिस्टर शिंदे. हा, तुमचं जेवण तयार झालंय. हो हो, काहीच हरकत नाही, चालेल ना. हो, ठीक आहे. चला आरोही, आवरा आता पटापट, नाटकाला जायचंय. उशीर झाला तर परत तन्मय चिडेल. चल आरोही, पटपट तयार हो. ही साडी तन्मयला आवडेल. ही साडी, मी तर दुसरी साडी बाहेर काढली होती. ही कोणी ठेवली इथे? तन्मयनेच काढली असेल.